नमस्कार मित्रांनो, आज मी आपल्याला श्री सत्यनारायणाच्या कथा सांगणार आहे. या कथा ऐकल्यावर मन प्रसन्न होईल आणि त्यामुळे आपल्यालाही एखादी पूजा करावी असे वाटेल. चला तर मग सुरुवात करूया. अध्याय पहिला. एकदा नैमिष अरण्यात शौनक वगैरे मुनींनी सुताला विचारले, मुनिश्रेष्ठा, मनातील सर्व फले कोणत्या व्रताने मिळतात ते आम्हाला सांगा. त्यावर सूत सांगतात, पूर्वी नारदाने हाच प्रश्न श्री विष्णूला विचारला होता. ती हकीकत मी तुम्हाला सांगतो. एकदा नारद मुनी पृथ्वीवर हिंडत असता तेथे अनंत जन्म घेऊन सर्वजण खूप दुःखे भोगीत आहे असे त्यांना दिसले. तेव्हा ते लगेच वैकुंठात विष्णूकडे गेले. तेथे त्यांनी विष्णूची स्तुती करून त्यांना प्रसन्न करून घेतले. नंतर ते म्हणाले, आपली कृपा असेल तर पृथ्वीवर सर्व लोकांचे दुःखे नाहीशी होतील असा काही उपाय सांगा. ते ऐकून श्री विष्णू म्हणाले, नारदा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. स्वर्गात किंवा मृत्यूलोकात कोणालाही माहीत नसलेले असे पुण्यकारक व्रत मी तुला सांगतो. हे व्रत करणारा सर्विकाळ सुख बघून शेवटी मोक्षपदास जातो. हे व्रत दुःखाचा नाश करणारे असून धन, धान्य, सौभाग्य व संतती देणारे आहे. याला श्री सत्यनारायणाचे व्रत असे म्हणतात. सूर्यास्तानंतर 2 तासात केव्हा तरी सत्यनारायणाचे पूजन करावे. केळी, दूध, तूप, रवा, साखर सर्व समप्रमाणात सव्वाच्या मापाने घेऊन त्याचा प्रसाद सत्यनारायणाला अर्पण करावा. आपले बंधू, बांधव, मित्र, परिवार यांच्यासह श्री सत्यनारायणाची कथा ऐकून तीर्थप्रसाद घ्यावा. नंतर सर्वांसह भोजन करावे. श्री सत्यनारायणाची पूजा देवळात अगर पवित्र जागी करावी. हे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो. विशेष करून कलियुगात सर्व जीवांना दुःखनाशाचा हाच एक सोपा उपाय आहे. अध्याय दुसरा. सूत पुढे सांगतात, एक पवित्र व सुंदर अशा वाराणसी नावाच्या नगरीत ब्राह्मण राहत होता. तो दारिद्र्याने फार त्रासला होता. तो रोज भिक्षा मागण्याकरता नगरात हिंडत असे. त्याचे दुःख पाहून एकदा भगवंतांनी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले व ते त्याला म्हणाले, ब्राह्मणा, तुझे दुःख पाहून मला खूप दया येते. आता तू सर्व दुःखांचा नाश होणारे सत्यनारायणाचे व्रत कर. असे सांगून त्याला पूजेचे सर्व विधान सांगितले. त्याप्रमाणे ब्राह्मण दुसऱ्या दिवशी सकाळी सत्यनारायणाचे पूजन करण्याचा निश्चय करून भिक्षेस गेला. त्या दिवशी त्याला पुष्कळ भिक्षा प्राप्त झाली. तेव्हा त्याने सर्व सामान आणून उत्तम प्रकारे इष्टबांधवांसह मित्रपरिवारांसह सत्यनारायणाचे यथासांग पूजन केले. तीर्थप्रसाद घेतला. त्यामुळे तो दारिद्र्यातून मुक्त होऊन पूर्ण सुखी झाला. पुढे तो प्रत्येक महिन्याला श्री सत्यनारायणाची पूजा करू लागला. एकदा तो पूजा करीत असता एक मोळीविक्या तहान लागली म्हणून तेथे थांबला. तेथे तीर्थप्रसाद घेऊन त्याने त्या व्रताची माहिती घेतली. नंतर तो आपल्या कामाला नगरात गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी सत्यनारायणाची पूजा करण्याचा निश्चय करून मोळीविक्या नगरात गेला. त्या दिवशी त्याला पुष्कळ द्रव्य प्राप्त झाले. तेव्हा त्याने सर्व सामान आणून उत्तम प्रकारे इष्टबांधवांसह मित्रपरिवारांसह सत्यनारायणाचे यथासांग पूजन केले. तीर्थप्रसाद घेतला. त्यामुळे तो दारिद्र्यातून मुक्त होऊन पूर्ण सुखी झाला. पुढे तो प्रत्येक महिन्याला सत्यनारायणाचे पूजन करू लागला. या लोकी तो सुखी झाला व शेवटी सत्यनारायणपुरात गेला. अध्याय तिसरा. सूत पुढे सांगतात, पूर्वी उल्कामुख नावाचा एक सत्यव्रती व भक्तिमान राजा होऊन गेला. त्याची पत्नी पतिव्रता व लावण्यवती होती. एक दिवस तो राजा नदीच्या तीरावर सत्यनारायणाचे पूजन करीत असता तेथे साधू नावाचा एक वाणी आला. हे व्रत पाहून साधुवाण्याने त्याची माहिती विचारली. त्या साधुवाण्याला संतती नसल्यामुळे फार दुःख होत असे. तेव्हा हे व्रत करण्याचा निश्चय करून तो घरी गेला आणि घरी जाऊन त्याने आपल्या लीलावती नावाच्या पत्नीला आपण केलेला नवस सांगितला. सत्यनारायणाच्या कृपेने लीलावती गर्भवती राहिली व 9 महिन्यांनी तिला एक सुंदर कन्या झाली. तिचे नाव कलावती असे त्यांनी ठेवले. ती चंद्राच्या कलेप्रमाणे दिवसेंदिवस वाढू लागली. पण त्या साधुवाण्याला श्री सत्यनारायणाच्या पूजेची आठवण राहिली नाही. पत्नीने आठवण केल्यावर मुलीच्या लग्नाच्या वेळी सत्यनारायणाचे पूजन करू असे त्यांनी ठरवले. पुढे मुलगी मोठी झाल्यावर तिचे लग्न कांचन नावाच्या नगरातील एका योग्यवाणाच्या मुलाबरोबर साधुवाण्याने ठरवले. मोठ्या आनंदपूर्वक साधुवाण्याने तिचे लग्न करून दिले. पण त्या साधुवाण्याला श्री सत्यनारायणाच्या पूजेची आठवण राहिली नाही. त्यामुळे भगवान सत्यनारायण त्याच्यावर रागवले. ती हकीकत आता ऐका. थोड्याच दिवसात तो साधुवाणी व्यापारासाठी जावयासह सिंधू नदीच्या तीरावर असणारा रत्नपूर नगरात गेला. तेथे व्यापार करून काही दिवस सुखात गेल्यावर त्याला सत्यनारायणाच्या शापाने भयंकर दुःख प्राप्त झाले. थोड्या दिवसांनी तेथील चंद्रकेतुराजाच्या वाड्यात चोरी झाली.
व द्रव्य घेऊन चोर पळू लागले. राजदूतांनी त्यांचा पाठलाग केल्यामुळे ते घाबरले व शेजारीच असलेल्या साधुवाणाच्या घरी त्यांनी ते चोरीचे सामान टाकून दिले. पाठीमागून राजदूत आले. त्यांनी वाणाला चोर म्हणून पकडून जावयासह राजासमोर आणून उभे केले. इकडे राजानेही फारसा विचार न करता त्यांना बंडीत टाकले. इकडे साधुवाणाच्या घरीही चोरांनी सर्व लुटून नेले. त्यामुळे त्याची मुलगी व बायको यांना अतोनात दुःख होऊन त्या घरोघरी भिक्षा मागत फिरू लागल्या. एक दिवस भुकेने व्याकुळ झालेली कलावती एका ब्राह्मणाच्या घरी गेली. तेथे सत्यनारायणाचे पूजन चालू होते. तेथे तीर्थप्रसाद घेऊन तिने आपल्यावर कृपा करण्याकरता सत्यनारायणाची प्रार्थना केली. नंतर घरी जाऊन तिने सर्व हकीकत आपल्या आईला सांगितली. तेव्हा साधुवाणाच्या पत्नीला सत्यनारायणाच्या पूजेची आठवण होऊन तिने सत्यनारायणाचे पूजन केले व हात जोडून ती म्हणाली, हे भगवंता, पती व जावई यांचे अपराध माफ करून आपण आम्हाला क्षमा करावी. ते ऐकून संतुष्ट होऊन चंद्रकेतू राजा स्वप्नात जाऊन सांगितले, राजा, जे 2 वाणे तू बंदीत ठेवले आहेस त्यांना सकाळी सोडून दे. त्याचप्रमाणे त्यांचे सर्व धनही त्यांना परत देऊन टाक. त्याप्रमाणे राजाने सभेमध्ये ते स्वप्न सांगून त्या 2 वाण्यांना समोर आणवले व तो त्यांना म्हणाला, वैश्य हो, तुमच्या दैवयोगाने तुम्हाला पुष्कळ दुःख भोगावे लागले. आता तुम्ही सुखाने आपल्या घरी जा. असे सांगून त्यांना वस्त्रे व अलंकार देऊन त्यांचा गौरव केला. साधुवाणाने व जावयाने राजाला नमस्कार केला व आपल्या नगरात जायची ते तयारी करू लागले. अध्याय 4. सूत पुढे सांगतात, नंतर तो साधुवाणी सर्वांचा आशीर्वाद घेऊन आपल्या नगरात जाण्यास सिद्ध झाला. त्याने नौका ठरवून सर्व माल त्यावर भरला. तेव्हा त्याची परीक्षा पाहण्याकरता श्री सत्यनारायणांनी संन्यासवेश घेतला व ते त्या साधुवाणाला म्हणाले, हे साधो, या नौकेत काय आहे? द्रव्याने चढून गेलेले ते 2 वाणी उपासाने त्यांना म्हणाले, संन्यासी महाराज, आपल्याला द्रव्य पाहिजे म्हणून विचारत आहात काय? पण ती आमची नौका फक्त पालापाचोळ्यांनी भरलेली आहे. ते असत्य भाषण ऐकून भगवान फक्त एवढेच म्हणाले, तुझे म्हणणे खरे हो. असे म्हणून भगवान त्या तीरावर पलीकडे जाऊन बसले. इकडे साधुवाणाने पाहिले तो हलकेपणामुळे नौका पाण्याच्या वर जास्त आलेली. त्याबरोबर तो घाबरला आणि नौकेत पाहू लागला तर ती सर्व पालापाचोळ्यांनी भरलेली दिसली. ते पाहून तो अतिशय शोक करू लागला. तेव्हा त्याचा जावई त्याला म्हणाला, महाराज, उगीच शोक करीत बसू नका. त्या संन्यासाच्या शापामुळेच हे सर्व झाले आहे. आपण त्याला शरण जाऊ. जावयाचे बोलणे ऐकून साधुवाणी त्या संन्यासाजवळ गेला व नमस्कार करून आदरपूर्वक म्हणाला, महाराज, मगाशी मी खोटे बोललो, मला क्षमा करा. असे म्हणून साधुवाणाने त्यांना पुन्हा पुन्हा नमस्कार केला. तेव्हा संन्यासवेशारी भगवान म्हणाले, तू शोक करू नकोस. माझे पूजन विसरलास म्हणून तुला हे दुःख प्राप्त झाले. त्यावर साधुवाणी दिनवाणीने म्हणाला, भगवान, माझ्यावर कृपा करा, मी आपल्याला शरण आलो आहे. त्यावर इच्छित वर साधुवाणाला देऊन नंतर भगवान गुप्त झाले. नंतर साधुवाणी नौकेवर जाऊन बघतो तर नौका द्रव्याने पूर्ण भरलेली दिसली. त्याबरोबर साधुवाणीने आपल्या मित्रांसह जावयासह श्री सत्यनारायणाचे यथासांग पूजन केले. तीर्थप्रसाद घेतला. नंतर नौका पाण्यात लोटून तो घरी जाण्यास सिद्ध झाला. त्याने नगराजवळ आल्यावर एक दूत घरी पत्नीला कळवण्याकरता पाठवला. दूताने सांगितलेले वर्तमान ऐकून साधुवाण्याची बायको पतिदर्शनासाठी बंदरावर गेली. जाताना मुलीला सत्यनारायणाचे पूजन कर असे सांगून ती घाईने गेली. आईने सांगितल्याप्रमाणे कलावतीने सत्यनारायणाचे पूजन केले. पण ती पतीच्या दर्शनाला उत्सुक झाल्यामुळे तीर्थप्रसाद न घेता ती तशीच बंदरावर गेली. त्यामुळे रागवलेल्या सत्यनारायण प्रभूंनी तिचा पती असलेली नौका पतीसह पाण्यात बुडवली. ते पाहून कलावती शोकाने विवल होऊन जमिनीवर पडली. भयभीत झालेला साधुवाणी व त्याची पत्नी हा प्रकार पाहून आश्चर्यचकित होऊन अगदी घाबरून गेले. कलावती व तिची आई यांनी अत्यंत शोक केला व कलावती सती जाण्यास सिद्ध झाली. ते पाहून साधुवाणी म्हणाला, हे संकट टळेल तर मी सत्यनारायणाचे पूजन करेन. ते ऐकून दीनदयाळू सत्यनारायण आकाशवाणीने म्हणाले, हे साधो, तुझी कन्या तीर्थप्रसादाचा त्याग करून पतिदर्शनासाठी आली आहे. त्यामुळे हा प्रकार घडला आहे. ती घरी जाऊन तीर्थप्रसाद घेऊन येईल तर तिचा पती तिला निसंशय प्राप्त होईल. ती आकाशवाणी ऐकून कलावती घरी गेली व तीर्थप्रसाद घेऊन परत बंदरात आली. तोच तिचा पती तिला स्वजनांसह दृष्टीस पडला. मग ते सर्वजण अतिशय आनंदित होऊन घरी गेले. नंतर तो साधुवाणी प्रत्येक पौर्णिमेला आणि संक्रांतीला सत्यनारायणाचे पूजन करू लागला. या लकी तो सुखी झाला व शेवटी सत्यनारायणपुरात गेला. अध्याय 5. सूत पुढे सांगतात, मी आणखी एका श्री सत्यनारायणाची कथा सांगणार आहे. पूर्वी अंगदवज नावाचा एक राजा होऊन गेला. एक दिवस मृगया करून
तो परत येत असता वाटेत त्याला एका वडाच्या झाडाजवळ काही गवळी भक्तिभावाने सत्यनारायणाचे पूजन करीत असलेले दिसले. परंतु राजा पुढेही गेला नाही व त्याने सत्यनारायण प्रभूंना नमस्कारही केला नाही. तरी सुद्धा त्या गवळ्यांनी राजापुढे सत्यनारायणाचा प्रसाद आणून ठेवला. नंतर त्या गवळ्यांनी मोठ्या भक्तिभावाने प्रसाद भक्षण केला. पण राजाने प्रसादाचा अवहेर केल्याने तो फार दुःखी झाला. त्याचे 100 मुलगे, धन, धान्य, संपत्ती सर्व नाश पावली. ही सत्यनारायणाची वकृपा आहे हे जाणून राजा पुन्हा त्या गवळ्यांजवळ गेला व भक्तियुक्त अंतःकरणाने त्याने सत्यनारायणाचे पूजन केले. त्यामुळे अंगध्वज राजा धन, पुत्र व ऐश्वर्य यांनी संपन्न झाला. या लोकी सुखी होऊन शेवटी सत्यनारायणपुरात गेला. जो कोणी अतिदुर्लभ असे सत्यनारायणाचे व्रत करतो व फल देणारी कथा भक्तिभावाने ऐकतो त्याला सत्यनारायणाच्या प्रसादाने धन, धान्य वगैरे सर्व वस्तूंचा लाभ होतो. दारिद्र्याला धन मिळते. बंधनात असेल तो बंधनातून मुक्त होतो. भीतीग्रस्त झाला असेल तो भीतीपासून मुक्त होतो. यात संशय नाही. इच्छिलेले सर्व फळ मिळते. त्याला सत्यनारायण लोक प्राप्त होतो. मुनी हो, असे हे श्री सत्यनारायणाचे व्रत मी तुम्हाला सांगितले. हे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो. विशेष करून कलियुगात सर्व जीवांना दुःखनाशाचा हाच एक सोपा उपाय आहे. या सत्यनारायणाला कोणी काल म्हणतात, कोणी ईश म्हणतात, कोणी सत्यदेव म्हणतात, तर कोणी सत्यनारायण म्हणतात. याचे जो नित्यपठण करतो किंवा श्रवण करतो त्याची सर्व पापे सत्यनारायणाच्या प्रसादाने नाहीशी होतात. यात काहीही संशय नाही. जय जय रघुवीर समर्थ पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.